हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणं. हरे कृष्ण. माफ करा, गुगल मीट वरती म्यूट होता, बघितलंच नाही. म्यूट. हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे. आपण वाचत आहोत अध्याय 2, सांख्य योग किंवा गीतेचे सार. आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 63. श्लोक नंबर 62 आणि 63 एकत्र वाचले पाहिजेत. सुरुवात पण केली आपण, परंतु मध्ये 2 दिवस गॅप पडला, माफ करा. काही हरकत नाही, थोडीशी उजळणी होईल आपली आज. 63 आपण म्हणूया आणि मग 62-63 दोन्ही एकदम अभ्यास करूया. क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात, क्रोधापासून, भवती निर्माण होतो, सम्मोहः पूर्ण मोह, परफेक्ट इल्युजन. पूर्ण म्हणजे परिपूर्ण मोह. सम्मोहात, मोहापासून, स्मृती, स्मृतीचा, विभ्रमः गोंधळ, स्मृतिभ्रंशात, स्मृतिभ्रंश झाल्यावर किंवा स्मृतीत गोंधळ झाल्यानंतर, बुद्धिनाशः बुद्धीचा नाश, बुद्धिनाशात आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर, प्रणश्यती मनुष्याचे पतन होते. भाषांतर आहे, क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. भौतिक अंधकूपात वगैरे दिलेलं नाहीये श्लोकामध्ये, परंतु प्रभुपाद थोडस आपल्याला श्लोकाच्या भाषांतरातच थोडासा तात्पर्य भावार्थ देतात. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो. सम्मोहाचा अर्थ असतो भ्रम, इल्युजन. त्याला इंग्लिशमध्ये इल्युजन म्हणतात. म्हणजे भ्रमित होणे, काय चाललंय कळत नाही. गोंधळ बनू शकता तुम्ही, परंतु सम्मोह हा गोंधळाच्या पलीकडची स्टेज असते. परफेक्ट गोंधळ. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि सम्मोहापासून स्मृती भ्रमित होते. भ्रमित होते, स्मृती भ्रमित होते. स्मृती हा शब्द महत्वाचा आहे. स्मृती म्हणजे
आठवत नाही आपल्याला काय चाललंय काय नाही, आणि आठवण्याची क्षमता गेली की बुद्धी पण नष्ट होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो, आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. या भौतिक अस्तित्वाला अंधकूप म्हटलेलं आहे. अंधार किंवा अज्ञानाचा कूप, कूप म्हणजे विहीर. विहीर वगैरे या प्रभुपादांनी इंग्लिशमध्ये पण वापरलेलं नाही, पूल म्हटलेलं आहे. एनिवे, प्रल्हाद महाराज शब्द वापरतात, गृह अंधकूपम. आता जे जे मागच्या क्लासला नव्हते त्यांच्यासाठी थोडीशी उजळणी करूया, आणि सगळ्यांसाठीच ही उजळणी महत्वाची आहे, कारण हे दोन्ही श्लोक एकत्र आपण अभ्यास केला पाहिजे. या श्लोकात सांगितले की क्रोधापासून संमोह निर्माण होतो, संमोहापासून स्मृती भ्रमित होते, स्मृती भ्रमित झाल्यामुळे बुद्धिनाश होतो, आणि बुद्धिनाश झाल्यामुळे आपलं या भौतिक जगामध्ये पुन्हा पतन होतं. परंतु क्रोध कुठून येतो ते मागच्या श्लोकात सांगितलेलं आहे. मागच्या श्लोकात काय सांगितलेलं आहे? ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढते. पहिली स्टेज असते. इंद्रिय विषय म्हणजे इंद्रियांना ज्याच्यातून सुख मिळतं, म्हणजे कुठलेही इंद्रिय असो आणि कुठलाही त्याचा विषय असो. डोळे हे इंद्रिय आपण घेतलं तर याला सुख कशातून मिळतं? चांगलं बघण्यामध्ये, आणि किंवा वाईट घटना, वाईट गोष्टी टाळल्यामुळे. दोन्ही असतात. चांगलं ऐकल्यामुळे कानाला सुख मिळतं, चांगला गंध घेतल्यामुळे नाकाला सुख मिळतं, वाईट गंध यायला लागला की नाकाला दुःख होतं, त्याच्यापासून दूर जावंसं वाटतं. ते इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय. मेन इंद्रिय असतो मन. 5 इंद्रिय आपल्याला सांगितले जातात, त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, कारण त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचा बोध होतो. परंतु मन यांना कंट्रोल करत असतं. मनाला जे ऐकायचं आहे, मनाला जे पाहायचं आहे, मनाला जे पाहिजे तेच हे इंद्रिय करतात. त्यामुळे मनाला जी गोष्ट पाहिजे त्याला पण इंद्रिय विषयच म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपलं कुटुंब, आपली गाडी, घर, बंगला, व्यवसाय, जॉब, फोन. या इंद्रियांच्या विषयांवरती जेव्हा इंद्रिय चिंतन करतात, मन बुद्धी चिंतन करते, म्हणजेच हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, याच्यातच माझं सुख आहे. तर अशा चिंतनातून आसक्ती निर्माण होते. आसक्तीलाच तुम्ही हे म्हणू शकता की हे पाहिजेची स्ट्रॉंग इच्छा. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट. दुसऱ्या सिंपल शब्दामध्ये सांगायचं तर त्याच्याशिवाय राहू शकत नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मग या आसक्तीतून काम उत्पन्न होतो. काम, ज्याला वासना देखील म्हटलं जातं, काम वासना म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र अटॅचमेंट. तीव्र अटॅचमेंट म्हणजे काय? आपल्या इच्छा, आकांक्षा, इंद्रिय तृप्तीच्या येतात जात असतात, परंतु काम वासनेमध्ये त्याचं रूपांतर कधी होतं? जेव्हा त्या इच्छा कायमच्या राहतात, जात नाहीत, चिकटून राहतात, स्टिकी, परसिस्टंट, त्याला म्हणायचं काम वासना. इंद्रियांच्या विषयी चिंतन केल्यामुळे त्याच्यावरती आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीतून हा काम निर्माण होतो, आणि मग कामातून क्रोध निर्माण होतो. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आसक्तीच्या पुढे जाऊन आपण आपली अटॅचमेंट होते, त्यालाच काम वासना म्हणतात, तेव्हा ती गोष्ट मिळाली नाही, किंवा अगदी मिळाली आणि आपल्या कंट्रोलमध्ये नसेल, तर काय येतं? कामाचा धाकटा भाऊ क्रोध. काम आणि क्रोध दोघांचं एकच काम असतं, सुख मिळवणे. काल मागच्या लेक्चरमध्ये मी समजावून सांगितलं की क्रोध देखील आपण क्रोधाचा आनंदासाठीच करत असतो. त्याच्यामुळे साईड इफेक्ट होतात, बीपी वाढतो, शुगर वाढतं, ती गोष्ट वेगळी. आपल्याला आनंद त्यातच येत असतो की कोणी एखाद्याने माझं ऐकलं नाही, माझ्या कंट्रोलमध्ये माझी पत्नी नसेल, माझा पती नसेल, ऑफिसमध्ये कुणी माझ्याशी सहमत नसेल, तर आपण त्याच्या समोर किंवा त्याच्याविषयी क्रोध व्यक्त करतो, आणि त्या क्रोधाच्या
भावनेतून आपण आनंद घेत असतो. म्हणून आपल्याला खूप बरं वाटतं 4 शिव्या दिल्यानंतर मारल्यानंतर, क्रोधामध्ये मारल्यानंतर. परंतु हा काम आणि क्रोध, आता तुम्हाला लक्षात येत असेल, हे एक 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 पुढची स्टेज आहे अनकंट्रोल्ड कामवासनेची. इंद्रिय विषयांविषयी चिंतन करणे म्हणजे ही कामवासनाच असते, परंतु ती घालवू शकतो आपण. परंतु कंटिन्युअसली रोज त्याचाच विचार केल्यामुळे एक प्रकारची आसक्ती निर्माण होते, ती पण कामवासनाच असते. त्याच्या पुढची स्टेज असते म्हणजे न जाणारी कामवासना, पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही मिळालं की क्रोध, ती त्याच्या पुढची कामवासनेची स्टेज. जसजसे या पुढच्या स्टेजमध्ये आपण जाऊ तस तसं आपल्याला लक्षात येतं की आपण परत फिरू शकत नाही. आता याच्या पुढची स्टेज, क्रोधाच्या पुढची स्टेज आजच्या या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. काय सांगितलंय? क्रोधापासून संमोह निर्माण होतो. म्हणजेच काय, क्रोध इतका आउट ऑफ कंट्रोल असतो आपला की आपण काय विचार करतोय, काय करतोय हेच कळत नाही आपल्याला. लोक थरथर कापतात, कधी कधी हातात येईल ते फेकून मारतात, घाणेरड्या शिव्या देतात. पार्ट ऑफ इंद्रिय तृप्तीचाच भाग असतो क्रोध. संमोह, मोह म्हणजे इल्युजन, परिपूर्ण मोह. आणि याच्याही पुढे आपण जर कंट्रोल केलं नाही तर त्याचं रूपांतर होतं स्मृतिभ्रंशः. आपल्याला आठवत नाही आपण कोण आहोत, आपल्याला आठवत नाही समोरचं कोण आहे, आपल्याला आठवत नाही आजूबाजूला कोण आहे. सुपर टुपर स्ट्रॉंग कामवासना असते, पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की एखादा थर्ड क्लास ज्याच्या स्वतःच्या मनावर कंट्रोलच नाही असाच व्यक्ती या स्टेजेस मधून जातो. ऑलमोस्ट सगळेजण या स्टेजेस मधून जातात. ऍक्च्युली आता सध्या आपण या स्टेजेस मध्ये आहोत, नाहीतर पतन भौतिक जगामध्ये अडकून राहायची गरजच नाही. अगदी लहान मुलं देखील या स्टेजेस मधून जातात, कारण मागच्या जन्मात आपण हेच केलेलं असते. त्या आसक्ती न संपवताच आपण दुसरं शरीर प्राप्त केलेलं असते. आणि मग एकदा स्मृती भ्रमित झाली, काय आठवायचं बंद झालं, तर बुद्धीचा नाश होतो. बुद्धी किंवा हुशारी किंवा इंटेलिजन्स ज्याला म्हणतात, हे दुसरं तिसरं काही नसतं, स्मृतीच असते. तुम्हाला पहिलीमध्ये शिकवलेलं असतं ABCD, ते आठवणे म्हणजेच बुद्धी. 2 + 2 = 4 हे तुम्हाला शिकवलेलं असतं. 2 सफरचंद 2 केळी घेऊन उदाहरण दाखवून. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं 2 + 2 कधी, मग तुम्ही उत्तर देतात 4, कारण तुम्हाला ते आठवावं लागतं. नाही आठवत असेल तर बुद्धिनाश, गेली बुद्धी कामातून. बुद्धिनाश म्हणजे आपण विचार करायचं बंद करतो की काय करतोय, काय नाही, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कशाचा विचार नाही, त्याला म्हणायचं बुद्धिनाश. मग अशा व्यक्तीला या भौतिक जगाच्या या अंधकूपातून कोण बाहेर काढणार? तो स्वतःहूनच इथे राहायचं त्यांनी ठरवलंय. आणि मग मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. पतनचा अर्थ काय असतो? जनरली भक्त लोक जे असतात त्यांना वाटतं की पतन होणे म्हणजे कुणीतरी मांसाहार केला, कुणीतरी नशा करतोय, कुणीतरी व्यभिचार करतोय, ब्रह्मचारी कुठल्या तरी माताजी बरोबर पळून गेला, संन्यासी कुठल्या माताजी बरोबर पळून गेले, याला आपण पतन म्हणतो. ऍक्च्युली हे ग्रॉस पतन म्हणायचं. याला ग्रॉस पतन म्हणजे जे सरळ सरळ उघड दिसतंय असं पतन. परंतु आम्ही तुम्ही आपलं पतन रोजच होत असते. ऍक्च्युली आपलं पतन होत नाही असं नाही. एखाद्या गुलाबजामुनवरती आपली आसक्ती निर्माण होणे आणि ती पाहिजे, त्याचाच माझा आनंद आहे, हा विचार येणे, दॅट्स इट. याला पण पतनच म्हणायचं. एखाद्या सुंदर स्त्रीकडे आकर्षित होणे आणि मग तिच्याबरोबर पळून जाणे, यालाच नुसतं पतन म्हणतात असं नाही.
जनरली आपल्याला रोज रोज भक्तांच्या संघामध्ये ऐकून ऐकून आपली अशी मनस्थिती झालेली असते की त्यालाच पतन म्हणतात. एखादा खोटं बोलतो, एखादा भ्रष्टाचार करतो, एखादा पैसे लंपास करतो, मंदिरातले भक्त असून देखील. पतन होणे म्हणजे काय? खाली पडणे. कुठं पडणे? या भौतिक जगात पुन्हा पडणे. म्हणजे काय? इथून बाहेर पडू शकत नाही, त्याला म्हणायचं पडणे. ऑफकोर्स सगळेच पडलेले आहेत, परंतु जनरली आपण पडला कधी म्हणतो? जो थोडाफार उभारलेला असतो, थोडाफार वरच्या पायरीवर गेलेला असतो, म्हणजे भक्तिमय सेवा करत असतो, भक्तीमध्ये काहीतरी करत असतो, आणि मग तो तिथून पडला की त्याला लगेच लेबल लावलं जातं, हा पडला, याचं पतन झालं. परंतु खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर आपण सगळे पतित आहोत. कारण या भौतिक जगामध्ये भौतिक गोष्टींमध्येच आपण आसक्त आहोत, हो की नाही? या भौतिक गोष्टीच आपल्याला आपल्या मनामध्ये काम वासना निर्माण करतात. जनरली काम वासना हे व्यभिचारासाठी वापरलं जातं, पण इन जनरल सगळ्याला काम वासनाच म्हणतात. तुम्हाला जेव्हा गुलाबजामुन किंवा सिगरेट ओढायची त्याला इव्हन चपाती तुम्ही जगू शकत, म्हणजे तुमचा आनंद चपातीवरच अवलंबून असतो, त्याला पण काम वासनाच म्हणायचं, ज्याचं मन कंट्रोलमध्ये नसते. या भौतिक जगातल्या अगदी क्षुल्लकशा गोष्टीमध्ये देखील तुम्हाला वाटायला लागलं की माझा आनंद याच्यामध्ये आहे, तुम्हाला इथेच राहावं लागतं. हा प्रकृतीचा नियम आहे. काही असू दे, मग माझा पेन, माझी झोपायची जागा, ही पण आसक्ती असू शकते. आपल्याला वाटत नाही ह्याच्यात काय विशेष आहे. या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीवरती ज्याची तीळ मात्रही आसक्ती राहत नाही, तो एकमेव असा जीव असतो जो इथून बाहेर पडायला पात्र होतो. बाकी सगळ्यांचं इथं पतन झालेलंच आहे, रोज होतच आहे. आणि ते कशामुळे होतं याचं लॉजिक या 2 श्लोकामध्ये दिलेलं आहे. सुरुवात होते इंद्रिय विषयांवरती इंद्रिय चिंतन केल्यामुळे. म्हणून याच्या मागच्या 5-6 श्लोकांमध्ये फक्त एकच सांगितलं भगवंतांनी, इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे, इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे, इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे. का नाही केलं तर असं होतंय, तीव्र आसक्ती निर्माण होते, मग त्यातून काम वासना निर्माण होते, त्यातून क्रोध निर्माण होतो, त्यातून मोह निर्माण होतो, स्मृती भ्रमित होते, बुद्धिनाश होते, आणि इथेच आपण कायमचं अडकून राहतो. हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करतोय, तुम्हाला माहितीये. मला ऍक्च्युली तुमच्यापैकी काही जण म्हणत असतील, काय प्रभूजी पुन्हा पुन्हा रिपीट करतायत. पुन्हा पुन्हा मी हे रिपीट करतोय कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे वाटतच नाही की आपण इथे अडकलोय. म्हणून पुढे भगवंत सांगणार आहेत की या भौतिक जगाला त्यांनी नावच दिलंय दुःखालय. इथे दुःख 100%, 108% इथे दुःख मिळणार म्हणजे मिळणार. कितीही सत्वगुणामध्ये राहा, कितीही चांगले प्रयत्न करा, जोपर्यंत इथे आहात तिथे तोपर्यंत इथे दुःख आहे. परंतु माणसाची प्रवृत्ती अशी असते की तो अध्यात्मामध्ये लक्ष देत नाही. त्याला असं वाटतं की हे दुःख मी स्वतः फिक्स करू शकतो. कधी कधी त्याच गोष्टीमध्ये ज्या गोष्टीत सुख मिळालेलं असतं तीच गोष्ट दुःख देते. मग तो विचार करतो की मे बी डबल केलं तर सुख मिळेल, एकाच्या ऐवजी 2 गुलाबजामुन खाल्ले तर सुख मिळेल, किंवा गुलाबजामुन बरोबर थोडीशी बासुंदी मिक्स करून खाल्ली तर सुख मिळेल. परंतु तो इथेच प्रयत्न करत असतो, इथेच प्रयत्न करत असतो, इथेच प्रयत्न करत असतो. कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलेलंच नाहीये की अशी जागा पण आहे जिथे तुला प्रयत्न पण करायची गरज नाही, तुला दुःख मिळणारच नाही, फक्त सुखच सुख आहे. मग आपल्यापैकी काही हुशार लोक असतात, ते म्हणतात तिथे जायचं खूप कठीण आहे, त्यामुळे इथं जेवढं सुख मिळतं तेवढ्यात मी सुखी आहे. भयानक दुःख आहे ते. ऍक्च्युली तुम्हाला वाटतंय छोटस दुःख आहे आणि खूप सारं सुख आहे, परंतु तसं नाहीये, उलट आहे. पदम पदम यद विपदाम न तेषाम, पदोपदी इथे दुःख आहे, विपदा आहेत. ऍक्च्युली 100 दुःखानंतर एक सुख मिळत असतं, परंतु ते एक सुखच आपल्याला पुन्हा प्रेरित करून जातं की नाही इथेच राहिलं पाहिजे. पुन्हा 100 दुःख भोगायला आपण तयार असतो त्या एका सुखासाठी. जो एखादा व्यक्ती त्याला व्यसन लागलेलं असते, कशाचं पण, दारूचा असो, सिगरेटचा असो, परस्त्रीचा असो, कितीतरी दुःख भोगतो तो,
ते एका सुखासाठी वैतागतो दुःखांना, परंतु ते एकच सुख त्याच्या मनात परत बसलेलं असते, नाही अजून थोडे प्रयत्न करायला. आणि असे अनेक वर्ष अनेक जन्म प्रयत्न केल्यानंतर मग ऍक्च्युली भगवद्गीतेचं वाचन करायला, श्रवण करायला असा व्यक्ती येतो. वैतागून 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 शेवटी भौतिक जगाबद्दलचा वैताग, भौतिक जगाबद्दलची किळस ही खरी महत्वाची असते आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सगळे भगवद्गीतेच्या क्लासला आलेले भाग्यवान आहात. अनेक जन्म वैतागून आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. प्रभुपाद काय म्हणतात वाचूया. आपण आधीचं तात्पर्य ऑलरेडी वाचलेलं आहे, तो मी पुन्हा वाचत नाही. हा तात्पर्य आपण वाचूया आणि थोडी थोडी चर्चा करूया. श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, श्रील रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. प्रभुपाद बऱ्याचदा भक्ती रसामृत सिंधूचा संदर्भ देतात, कारण खूप महत्वाचे श्लोक आहेत भक्ती रसामृत सिंधू. काय म्हणतात, प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. ऍक्च्युली याचा पुढचा भाग दिलेला नाही, पण त्याच्या पुढच्या भागात रूप गोस्वामी काय म्हणतात, विसरलो मीच. निर्बंधे कृष्ण संबंधे युक्त वैराग्य मुच्यते. तिन्ही समजावून घेऊया, पुढचं पण म्हणजे समजेल तुम्हाला. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. हरिसंबंधी वस्तुना, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू सगळी भगवंतांच्याशी संबंधितच आहे आणि ती भगवंतांच्या सेवेमध्ये वापरता पण येते, फक्त आपल्याला माहिती नसतं. जसजसं आपण कृष्ण भक्तीमध्ये, कृष्ण भावनेमध्ये सिरियस होत जातो, तसतसं आपल्याला ते कळायला लागतं. ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फल्गू किंवा गौण म्हटले जाते, किंवा मराठीमध्ये फालतू म्हटलं जातं. एकंदरीत या श्लोकाचा अर्थ काय आहे की प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट ही भगवंतांशी संबंधित आहे. ती काही असो, ती भगवंतांच्या सेवेत वापरायची कशी हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते भक्ताला कळतं, बाकीच्यांना कळत नाही. बाकीच्यांना का कळत नाही, कारण ती वस्तू, गोष्ट, व्यक्ती त्याला ती स्वतःच्या भोगाची वस्तू वाटत असते, उपभोगाची वस्तू वाटत असते. प्रभुपाद पुढची स्टेज सांगतायत की परंतु त्याला हळूहळू कळतं, याच्यावरती मी आसक्त होतोय, हीच माझी काम भावना उत्पन्न करते, त्याच्यातून मला क्रोध उत्पन्न होतोय, मग भ्रमित होतोय, सगळं मला कळतंय. मग बरेच लोक काय करतात, ते सोडून देतात. त्याला साधू आपण म्हणतो ना, संन्यास घेणे किंवा वैराग्य. परंतु अशा वैराग्याला रूप गोस्वामी म्हणतात फल्गु वैराग्य किंवा फालतू वैराग्य. असं सोडून काय उपयोगाचं नाही, कारण मनातली अजून इच्छा केलेली नाहीये. खऱ्या अर्थाने सगळं भगवंतांशी संबंधित आहे असं पाहून ते भगवंतांसाठी वापरणे, त्याला म्हटलं जातं युक्त वैराग्य. युक्त म्हणजे परफेक्ट वैराग्य. निर्बंधे कृष्ण संबंधे, हे लक्षात ठेवा. ऍक्च्युली माझा कशाशीही संबंध नाही, परंतु प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा भगवंतांशी संबंध आहे. ते पुन्हा भगवंतांच्या सेवेत वापरणे, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. नसेल तर आपण नुसतेच वैराग्य घेणार असलो, त्याला म्हणतात फल्गु वैराग्य. या उलट कृष्ण भावनाभूत मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावे याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही.
त्याला हे पण परफेक्टली माहिती असतं की हे भगवंतांच्या सेवेतच वापरलं पाहिजे, आणि त्याला हे पण हळूहळू कळायला लागतं की कसं वापरलं पाहिजे. त्याच्या डोक्यात दुसरा विचारच नसतो, हे भगवंतांच्या सेवेसाठी वापरायचंय. ऑफकोर्स प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेमध्ये वापरू शकतो. आपली पत्नी, आपला मुलगा, आपलं घरदार सगळं, आणि हीच परफेक्शन असते. आणि यालाच युक्त वैराग्य म्हणतात. काही सोडून द्यायचं नाहीये. ज्याला आपण सोडून द्यायचं म्हणतो, ती भावना सोडून द्यायची असते, इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडून द्यायची असते, काम सोडून द्यायचा असतो. क्रोध आपोआप निघून जातो. काम सोडला की बाकी सगळं आपोआप निघून जात. पुढे एका श्लोकामध्ये भगवंत सांगणार मेन आहे काम. ऍक्च्युली इथेच सांगणार आहेत पुढच्या श्लोकात. हा काम जो आहे सुपर डेंजरस आपला शत्रू आहे. मग काम गेला, क्रोध गेला, मग काय तुम्हाला भ्रमित व्हायचं कारणच नाही, स्मृती भ्रंश व्हायची कारण नाही, बुद्धिनाश व्हायचं कारण नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये अशा व्यक्तीची बुद्धी परफेक्ट बुद्धी असते जो सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये असतो. त्याला PhD घ्यायची गरज नाही, त्याला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायची गरज नाही, हो की नाही? तो खरा बुद्धिमान. हा बुद्धिमान शब्द देखील भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा वापरला जातो. ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही, इंद्रिय आणि इंद्रिय विषयांमध्ये अडकतच नाही तो. उदाहरणार्थ निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परमसत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी चांगले अन्न पदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण हे परम भोक्त आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्न पदार्थ भगवंतांना अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न रेमनेंट उष्ट प्रसादम म्हणून ग्रहण करतो. मला वाटते मी मागच्या श्लोकामध्ये पण हे उदाहरण सांगितलं. प्रभुपादांचं मिशन होता निर्विशेषवाद्यांवरती अटॅक करणे. त्यामुळे जरी तुम्हाला हे थोडंसं विचित्र वाटत असेल तरी लक्षपूर्वक ऐका, कारण आपल्याला पण भेटणार आहेत असे निर्विशेषवादी खूप सारे. ऍक्च्युली 99.99% लोक हे निर्विशेषवादीच असतात. जे भगवंतांची पूजा करतात मंदिरामध्ये तरी बाहेर जाऊन इंद्रिय तृप्ती करतात ते पण निर्विशेषवादीच असतात. जे म्हणतात की मी कुठल्याच देवाला मानत नाही ते पण निर्विशेषवादीच असतात, निराकारवादी असतात. कारण कुठल्या देवाच्या कन्सेप्टला ते मानतच असतात. फक्त फरक एवढाच असतो की जो पक्का निर्विशेषवादी असतो तो कर्म आणि कर्मबंधनात पण अडकत नाही. तो पूर्णपणे भगवंतांमध्ये विलीन होण्यासाठी तयार असतो. आपण अजून इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलोय. तर इथे अत्यंत महत्वाचं उदाहरण देतात प्रभुपाद, ते म्हणजे की निर्विशेषवादी लोक हे 2 श्लोक खूप सिरियसली घेतात. हे काल आणि आज आपण वाचले. इंद्रिय विषयांवरती आपण सदैव चिंतन करत राहिलो की काय होतं, आपली आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून कामवासना निर्माण होते, कामवासनेतून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून संमोह निर्माण होतो, संमोहातून स्मृतीभ्रंश होते. हे त्याला कळतं, अभ्यास करून त्याला कळतं, भगवद्गीतेचाच अभ्यास करून कळतं. परंतु भगवंतांना त्याला शरण जायचं नसतं, म्हणून तो काय करतो, हे सगळं खायचं प्यायचं बंद करतो. तुम्ही कधी मॉडर्न मुनी वगैरे असे निर्विशेषवादी बघितले की नाही माहिती नाही. मी ऍक्च्युली खूप बघितलेत लहानपणी, अजून पण आहेत. खूप भयानक ऑस्टेरिटी असते, ते भयानक तपस्येचे जीवन जगतात. ते अंगावरती कपडे घालायचे नाही, केस उपटून काढायची वगैरे वगैरे. तुम्ही बघितलं असेल जैन मुनी वगैरे. का? कारण ते हे टाळत असतात. इंद्रियांचे संयोग, इंद्रिय विषयांचा अटॅचमेंट, त्यातून निर्माण होणारा काम, कामातून निर्माण क्रोध, त्यांना हे कळालेलं असतं, त्यामुळे थांबवतात. परंतु अशा प्रकारच्या वैराग्याने काही उपयोग होत नाही, कारण शेवटी त्यांची इच्छा हीच असते की भगवंतांची एकरूप होऊन भगवान व्हायचं. ते पण डेंजरस आहे. ही सूक्ष्म प्रमाणातली इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे शेवटी. म्हणून असे लोक प्रभुपाद स्पेसिफिकली उदाहरण देतात. वेगवेगळे
अन्न पदार्थ ते खात नाहीत. त्यांना वाटतं हे मला अडकवेल, कारण जीभ एकदा अडकलं की सगळं शरीर अडकतं तिथे. आपण पण रोज म्हणतो तारमध्ये जीवा अति लोभ माया शुदुर्मती. यस, जीभ डेंजरस असते. परंतु भक्त काय करतो? भक्ताला काही फरक पडत नाही. भक्त काही करायला तयार असतो भगवंतांच्या संतुष्टीसाठी. मग भगवंतांनी खाऊन त्याला गुलाबजामुन दिलं, खातो. भगवंतांनी खाऊन त्याला सुकी भाकरी दिली तरी खातो. त्याला नाही, दुःख आहे ना सुख आहे. परवा वाचला आपण, सुखे दुःखे समय कृत्वा. आपलं कर्तव्य करत असतो, भगवंतांची सेवा करत असतो. प्रभुपादांचा इथे सांगायचा उद्देश हा आहे की अशा प्रकारे सगळं सोडून देणे हे फाल्गू वैराग्य असतं. परंतु भगवंतांच्या संतुष्टीसाठी मी सगळं करणार, भगवंत मला भगवंतांनी मग त्याच्यासाठी विमान दिलं तरी मी विमान भगवंतांच्या सेवेमध्ये वापरणार. याला म्हणायचं युक्त वैराग्य. बरेचसे भक्त लोक याचा पण चुकीचा अर्थ काढतात. जगाला सांगतात युक्त वैराग्य म्हणून, आणि युक्त वैराग्याच्या नावाखाली मग स्वतःला मर्सिडीज गाडी घेतात, मोठं घर बांधतात. नाही प्रभूजी, भगवंतांच्या सेवेसाठी वापरणार आहे. असे पण काही काही भेटतात. मन खूप अडकलंय, अनादी अनंत काळापासून याची घडवणूक झाली आहे. मला इथेच राहायचंय, मला इथेच सुख पाहिजे, लवकर सोडायला तयार होत नाही. मग आपण असे मॅनिप्युलेट करतो, मोठं घर बांधतो. अमेरिकेमध्ये मला एक दोन असे भेटलेले मोठं घर, अमेरिकेत खूप मोठं घर बांधतात. ऍक्च्युली राहतात दोघंच, एकदम 3-4 गुंठ्यामध्ये. काय प्रभूजी काय उपयोग आहे? नाही प्रभूजी, सत्संगसाठी बांधलंय, आम्ही थोडीच राहणार आहे, भगवंतांसाठी बांधलं. युक्त वैराग्य. युक्त वैराग्याचा असा अर्थ नाही की एक्स्ट्रा रात्रंदिवस कुत्र्या मांजऱ्यासारखं काम करून पैसे कमवणे आणि मग ते पैसे भगवंतांसाठी वापरणे. भगवंतांना तुम्ही शुद्ध झालेलं पाहायचंय, माझ्यासाठीच वापरते. आता जे आहे ते तुम्ही वापरा भगवंतांसाठी. तुमच्याकडे असतील तर वापरा, नसतील तर जे आहे ते वापरा. तुमच्या अंगातले स्किल्स वापरा, तुमचे फिजिकल श्रमदान करा. काय जे आहे ते सगळं भगवंतांना साठी वापरायचंय. मी आधी कमवतो आणि मग वापरतो, इतके भक्त भेटतात असे म्हणणारे. आणि मग कमवतो आणि मग भगवंतांसाठी वापरतो. जरी वापरायला लागलो भगवंतांसाठी, हे आपण या आज हे जे 2 श्लोक वाचतोय या चक्रामध्ये अडकण्याची रिस्क घेतोय ना आपण पण. आणि हे इंद्रिय विषयांशी कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आपण. त्यातून कधी आसक्ती निर्माण होईल सांगता येत नाही, त्यातून कधी काम निर्माण होईल सांगता येत नाही, त्यातून क्रोध निर्माण तर 100% होणार. काम आहे तिथे क्रोध असतो त्याच्या मागे मागे. आहे तिथे बास केलं पाहिजे, बस. भगवंतांना तुमचे पैसे नको आहेत. भगवंतांना तुम्ही कष्ट करून घेतलेली गाडी नको आहे तर वापरा भगवंतांच्या सेवेसाठी. काही लोक भगवंतांच्या सेवेसाठी मी लग्न करणार आहे. भगवंत सांगितलंय तुला जर जमत असेल तर तू ब्रह्मचारी राहा कायम. मग भगवंतांच्या सेवेसाठी लग्न करणार हे कुठलं युक्त वैराग्य काढलंय? येस, प्रभुपाद ते सांगतात, एक असतो फाल्गू वैराग्य, कृत्रिमपणे हे सगळं सोडून देणे, आणि एक असतं युक्त वैराग्य. परंतु युक्त वैराग्याच्या नावाखाली परत या चक्रामध्ये अडकू नका. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्ते उपजायते संगात संजायते काम. भगवंतांसाठी पैसे कमवायला म्हणून मी रोज कर्मी लोकांचा, वाईट लोकांचा संग करतो. पण भगवद्गीता सांगते ते डेंजरस आहे. डेंजरस आहे. कधी त्यातून काम निर्माण होईल सांगता येत नाही. कामेश क्रोधेश. त्यामुळे यस, युक्त वैराग करायचा आहे आपल्याला, परंतु तो आहे त्याचा. अति विना प्रयास अजून काय करायचं नाहीये. अत्याहार प्रयासश्च नो. परंतु निराकारवाद्यांप्रमाणे विनाकारण पण सगळं टाकून द्यायचं नाहीये. प्रभुपाद म्हणतात काही लोक असे असतात जे सगळं आपल्या मुलाला आणि पत्नीला देतात आणि एकटे मोकळा खिसा घेऊन येतात. मी आता भगवंतांना शरण आलंय. अरे ती मुलं आणि पत्नी त्यांना पण भक्तीत आणायचं हे पण तुझंच कर्तव्य होतं.
त्यांना इंद्रिय तृप्तीमध्ये ढकलून आला, त्यांच्यासाठी पैसे कमवून त्यांच्यासाठी ठेवून. ते सगळे पैसे भगवंतांसाठी वापरायचे. सगळं पत्नी भगवंतांच्या सेवेमध्ये असली पाहिजे, मुलं भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि काय वाईट आहे त्याच्यामध्ये? लोकांना खूप वाईट वाटतं, काहीतरी चुकलं, सगळं भगवंतांसाठी, मग माझ्यासाठी प्रभूजी थोडं पण नाही. आणि म्हणूनच पत्नी घाबरत असते, माझा पती भगवंतांच्या सेवेत गेला तर आमची काळजी कोण करणार? कारण समाजामध्ये चुकीच्या कल्पना पण आहेत. माझा मुलगा भक्तीमध्ये गेला तर मग तो साधू होईल. अरे होऊ दे ना साधू, काय प्रॉब्लेम आहे? आनंदीच तर होणार आहे. आम्हाला सोडून जाईल? नाही सोडून जाणार. सोडूनच जायला पाहिजे असं कुठे सांगितलेलं नाहीये. बरेच भक्त लोक मला येऊन सांगतात की आमच्या घरातल्यांना तसं वाटतं, प्रभू जरा समजावून सांग. तसं वाटायचं कारणच नाहीये, कारण अर्जुन काही बायकोला सोडून गेला नाही, धनसंपत्ती त्यांनी सोडली नाही, मुलांना सोडलं नाही, काहीच सोडलं नाही. सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये फक्त वापरायचं त्यांनी शिकलं. त्यातच तो आनंदी पण आहे, हो की नाही? ऍज अ जोक पण प्रभुपाद बऱ्याचदा हे सांगतात की असं निर्विशेष निराकारवाद्यांप्रमाणे सगळं तुम्ही सोडून दिला तर तुम्हाला गुलाबजामुन खायला मिळणार नाही, परंतु भगवंतांची भक्तिमय सेवा केला तर तुम्हाला गुलाबजामुन खायला मिळेल. कुठला मार्ग निवडायचा तुम्ही ठरवा. म्हणून उत्तम खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ भगवंतांना अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचा धोका नाहीसा होतो. हे बेस्ट मार्ग आहे. सगळ्या गोष्टीला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं. हे भगवंतांसाठी वापरायचं, हे भगवंतांसाठी. माझा वेळ भगवंतांसाठी आहे. काही काही लोक म्हणतात प्रभूजी झोपायचं भगवंतांसाठी. यस, विश्रांती पण भगवंतांसाठीच आहे. उठून परत भगवंतांसाठी भरपूर काम करायचं. शरीर निरोगी स्वस्थ ठेवायचं आहे भगवंतांसाठी. भगवद्गीतेत हेच सांगितलेलं आहे. मग असं असेल तर कुठलीच गोष्ट आपल्याला आपल्या इंद्रियांना अटॅच करणार नाही. मोबाईल असो, काही असो, काही असो, मग त्यातून काम निर्माण होणार नाही, क्रोध निर्माण होणार नाही. हा बेस्ट मार्ग असतो. स्वतःच्या मनाने तर्क वितर्काने कृत्रिमरित्या हे मोबाईलला बाजूला ठेवणे, टीव्ही बघायचं बंद करणे, मौन व्रत पाळणे, हे एक दिवस पुन्हा फेल होतं. मग कारण जसं काल का परवाच आपण वाचलो की इच्छा ऍक्च्युली विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिना. म्हणजे इंद्रियांना इंद्रिय विषयापासून तुम्ही काढलेलं असतं, परंतु मनामध्ये अजून विचार तेच असतात. तीच इंद्रिय तृप्तीची इच्छा असते, विचार असतात. सगळं काही भगवंतांमध्ये चॅनल केलं की मग मन कशाला दुसरं विचारच करत नाही. मन या चक्रामध्ये अडकत नाही. हे चक्र खूप डेंजरस आहे. कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये जे आपण चक्र वाचते ना, ह्याच्यापासून हे, ह्याच्यापासून हे, ह्याच्यापासून हे, ह्याच्यापासून हे एकदा सायकल सुरू झालं की मग जाम अडकतो आपण त्याच्यामध्ये. पण याची सायकलची सुरुवात कशाने होते बघा? इंद्रियांना इंद्रिय विषयांवरती चिंतन करायला लावणे. आणि याच्यावरती उपाय भगवंत काय सांगतात? कासवाप्रमाणे इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर नेले पाहिजे. परंतु ते खूप कठीण असतं. मग काय करायचं? जे काही दिसतं आपल्याला ते इंद्रिय विषय नाहीच आहे. मग काय आहे? हरिसंबंधी वस्तू ना, भगवंतांशी संबंधित वस्तू आहे, व्यक्ती आहे. मग बुद्धी आपली आपोआप चालायला लागते. आता हे मग हरीशी संबंधित आहे. निर्बंधे कृष्ण संबंधे. मग हरीसाठीच कसं वापरता येईल? माझ्यासाठी नाहीच आहे, हरीसाठी आहे. हरीसाठीच वापरलं पाहिजे. मग ही चेन आपोआप तुटते आणि त्यातून आनंद पण इतका जबरदस्त मिळतो की या पुन्हा या चेन मध्ये तुम्ही येणारच नाही. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. वरचा टेस्ट मिळतो, पूर्ण आनंद मिळतो. पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी त्याच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.
आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्यांचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. आनंद तर पाहिजे, आनंदाशिवाय कुणीच जगू शकत नाही. पहिला ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, आनंदमयो अभ्यासात. भगवंतांपासून, भगवंतांना धरून सगळे जीव हे आनंदाच्या शोधात आहेत. आनंदमय अभ्यासात आनंदासाठीच प्रत्येक गोष्ट करत असतात. मग हे मुद्दामून आपण जर गुलाबजामुन नको 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 म्हणत बसलो, आनंद येणारच नाही. आनंद नसल्यामुळे एक दिवस पतन होतं, अरे खाऊयाच. परंतु इथे भक्त बघा बिंदास असतो. भक्ताला मला काही फरकच पडत नाही. भगवंतांना पाहिजे, ठीक आहे मी बनवून देतो. भगवंतांना करायचं, ठीक आहे. मग त्यातलं थोडं मला भगवंत देणार असतील, ठीक आहे, माझा आनंद आहे. असे म्हटले आहे की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. असं कृत्रिमपणे तुम्ही कितीही कंट्रोल केलेला असला, अगदी मोक्षाच्या शेवटच्या स्टेजला जरी गेलेला असला तरी पुन्हा पतन होऊ शकतं. परंतु भक्ताचं होत नाही. काय म्हणतात भगवंत, कुठल्या श्लोकात म्हणतात भक्ताचं पतन कधीही होत नाही. न मे भक्त्या नश्यति. अर्जुनाला भगवंत सांगतात, अगदी ठामपणे घोषणा करून सांग, माझ्या भक्ताचं कधीही पतन होत नाही. त्यामुळे भक्तिमय सेवेचा मार्ग हा बेस्ट मार्ग असतो. आता याच्या पुढे 3-4 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये हेच अगदी डिटेलमध्ये जाऊन भगवान सांगतात. हे जे 2 श्लोक होते हे या अध्यायाचे मेन 2 श्लोक होते. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? No questions. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.